हॅलो गाईस, तर काल मला थोडंसं बरं नव्हतं आणि मग काही मुगाच्या डाळीची खिचडी बनवली होती आणि सोबत तोंडी लावायला काहीतरी हवं म्हणून अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आणि 4 ते 5 इन्ग्रेडियंट्स वापरून मी बनवली होती दह्यातली मिरची. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया. तर ही मिरची बनवण्यासाठी मी ज्या कमी तिखट लांब मिरच्या असतात त्या स्वच्छ धुवून त्याचे छान छोटे छोटे तुकडे केलेत आणि बाकीची तयारी करून घेतली. त्यामध्ये मी लसूण चेचून घेतला, एकीकडे शेंगदाणे भाजून त्याला कुटून घेतलं. ऑलमोस्ट सगळी तयारी झाली होती. त्यानंतर दह्यातली मिरची बनवण्यासाठी घेतली. त्यासाठी कढई गॅसवर ठेवली. गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिरचीचे तुकडे केले होते ती मिरची एक घालून घेतली आणि 1 मिनिट विदाऊट तेल परतून घेतली. त्यानंतर त्यामध्ये तेल घातलं आणि 2 मिनिटं मस्त अशी परतून घेतली. थोडा कलर बदलल्यानंतर त्यामध्ये उभा चेचलेला लसूण घालून घेतला. दोन्ही मस्त परतून घेतलं आणि वरतून 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं. सगळं छान परतल्यानंतर जेवढं हवं तेवढं दही घातलं आणि छान मिरचीला त्यामध्ये शिजवून घेतलं. मिरची मस्त शिजल्यानंतर वरून लास्टला मी त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं. अशी अगदी 4 ते 5 इन्ग्रेडियंट्समध्ये आणि 3 ते 4 मिनिटांमध्ये झटपट अशी मिरची माझी तयार झाली होती. तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर छान असं एन्जॉय करू शकतात. मी तर मुगाच्या डाळीच्या खिचडीबरोबर छान अशी खाल्ली. सो तुम्ही नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.